2-3 मिनिटं बोलतो. सर्वात प्रथम आज आपण ज्या कार्यक्रमासाठी, ज्या उत्सुकतेसाठी इथं जमलो आहोत, तर सर्वात प्रथम ताईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आज खरं तर 1 वर्ष असं पाहता पटकन झालं. म्हणजे असं मला तो कॉल आठवतोय मंगेश सरांचा, जस्ट मधुरा क्लब कन्सेप्ट काय आहे आणि ताई सांगत होते आपल्याला काय काय कसं कसं करायचं. पण अगदी पटकन तो 1 वर्ष पूर्ण झाला असा तो फील आता या क्षणात मला असं जाणवत येतो. खरं तर आता आपण प्रवास ऐकला ताईंचा, तो माझ्यासहित सर्वांसाठी खूप इन्स्पायर करणारा आहे. तो आपण वेळोवेळी तो आता मॅडमने सांगितला आणि अवघ्या महाराष्ट्रात तो माहीत आहे. खरं तर रुद्र कंपनीला आता 5 वर्ष पूर्ण होतात आणि सुरुवातीचे 5-6 महिने ज्यावेळेस आपल्याला पुस्तकाच्या निमित्ताने खरं तर त्याच्या आधी नुकतेच मसाले आले होते ताईंचे आणि आम्ही ते व्हॉलेंटरी करत होतो. मी त्यावेळेस काही ॲथोराइज डीलर आम्ही नव्हतो, परंतु ते मसाले सोशल मीडियावर विकण्याचा प्रयत्न करत होतो. आणि खरं तर मी जो काही व्यवसाय केला त्यातलं पहिलं पाऊल म्हणजे मधुरा मसाले विकणे हेच फर्स्ट पाऊल होतं. माहिती काउंट की त्यावेळेस खूप मोठं सहकार्य झालं आणि बेसिकली तो सुरुवातच होती. अगदी तो प्रवास अगदी थोडक्यात सांगितलं तर अगदी 5-5 मसाले आम्ही आणायचो, कारण त्यावेळेस ते आणायचे, स्टॉलला ठेवायचे, असं ते सगळा प्रकार होता. मग 5 मसाले, मग ते बॅगेतले मसाले मग बॉक्समध्ये आले, बॉक्समधले मग रिक्षामध्ये आले, रिक्षामधले टेम्पोमध्ये आले, असा तो प्रवास खरं तर वाढत गेला. आणि आम्ही गमतीने घरी सुद्धा म्हणतो की ज्या ठिकाणी ताईंचा सहवास लाभतो त्या ठिकाणी प्रगती होतेच. हा फक्त माझा एकट्याचा अनुभव नाही, खूप जणांचा अनुभव. मग आम्ही पुस्तकाच्या निमित्ताने एकत्र आलो. पाहता एक पुस्तक केलं अमेझॉनला, ते प्रचंड महाराष्ट्रातलं गाजलं पुस्तक. 1, 2, 3, 4 असं ते आम्ही पुस्तकं करत गेलो आणि सगळी पुस्तकं अतिशय वेगवेगळ्या लेवलची होती. आणि ताईंनी त्यांचं जी इंटिग्रिटी आहे मी त्यांना करायचं म्हणून ते कधीच आजपर्यंत त्यांनी केलं नाही. मी ज्यावेळेस स्वतः अनुभव घेतला त्या अनुभवाच्या बेसवर सांगतो. पुस्तक काढताना सुद्धा, रेसिपी काढताना सुद्धा पद्मजाई कॉर्डिनेशनला होत्याच, पण ताईंचं इतकं बारीक लक्ष की काय घ्यायचं काय नाही घ्यायचं, कोणता कंटेंट आपण त्यामध्ये असं म्हणजे आपल्याला आता जे यश दिसते ते इतकं सहज सोपं नाही. हे जे अनुभूती मी स्वतः घेतलेली आहे, म्हणून तर ही पुस्तकं सगळी महाराष्ट्रावर खूप गाजली. मग पुढे आम्हाला खूप सपोर्ट झाला. आम्ही बाकी मग घरून काम करत होतो. आम्ही मग ऑफिसचं वेअरहाऊस कोथरूडला सुंदर गॅलरी आहे 50,000 पुस्तकांची, मग ती गॅलरी आम्ही चालू केली. बाकीचे अनेक अमेझॉनचे प्रोजेक्ट चालू केले. सुरुवात मात्र कुठून झाली तर हे ताईंच्या ह्या प्रोजेक्टमुळे झाली. आणि त्यावेळेस आम्ही लिटरली झिरोच होतो, म्हणजे अगदी नाहीच्या बरोबर किंवा मायनस असेल तर मायनस म्हणून वापर. त्यावेळेस ताईंनी इतका विश्वास दिला, मंगेश सरांनी इतका विश्वास दिला. पहिलं पुस्तक काढल्यानंतर मग आम्ही खरं तर आता 100 पुस्तकं झाली. अच्युत गोडबोले सर असेल किंवा ताईंची तर 12-13 पुस्तकं आपण केलेली आहेत. 100च्या वर पुस्तकं आपण झाली. आता पुढल्या 10-15 दिवसामध्ये श्रीलंकेमध्ये मी आहे, तिथे कोलंबियामध्ये आपण 2 प्रकाशन समारंभ घेतोय. अशा बऱ्याच ऍक्टिव्हिटी चालू आहे, पण यामध्ये ताईंचा फार मोठा रोल आहे असं मला वाटतं. बेसिकली मधुरा क्लब ही जी कन्सेप्ट आहे ही ताईंचे अनेक विजन होते, त्यातला हा सगळ्यात महत्वाचा पार्ट होता. पण मला असं वाटतं जरी मधुरा रेसिपीला 15-16 वर्ष झाली, मधुरा क्लब ही येणाऱ्या कालावधीमध्ये खूप मोठे एम्पायर होणार आहे. आणि ती सगळी म्हणजे आपल्याला त्याची सगळी चावू लागते ना, पुढे काय होणार आहे, पुढे काय होणार आहे, ती मला माझ्या नजरेतून दिसते. म्हणजे ज्यावेळेस पहिल्यांदा सरांनी कन्सेप्ट सांगितली होती त्यावेळेस आपण आता बाकीचे आता यश बघतोय, पण आम्ही आमच्या माइंडमध्ये ऑलरेडी यश पाहिलं होतं. कारण आम्हाला माहित होतं की हा प्रवास असा टप्प्याने तो पुढे जाणार आहे. आपल्याला माहिती आहे कोणतीही कंपनी म्हटलं काय मोठी एम्पायर, म्हणजे समजा टाटा घ्या किंवा कोणतेही घ्या तुम्ही, हे एम्पायर असे सहज उभे राहत नाही. ग्राउंड लेवलला अगदी खपून काम करावं लागतं. मग त्यामध्ये टाटा आपण पाहतो की हरीश भट सर आहेत, रामकृष्ण सर आहेत, चंद्रशेखर सर आहेत. 30-40 वर्ष या सर्व लोकांनी हे सर्व काम उभं केलं. किंवा आपण ॲपलचं उदाहरण घेतलं तर अनेक त्यांचे ग्राउंड लेवलला जे काम करणारे लोक आहेत तर 30-40 वर्ष त्यांनी ते केलं. तेव्हा असे सगळे एम्पायर खरं तर उभे राहत असतात. त्यामुळे बिईंग अ पार्टनर वेअर अतिशय म्हणजे आम्ही समाधानी आहोत की ज्या पद्धतीने आपण हे सगळं काम करतोय. खरं तर सर्व्हिस इंडस्ट्री म्हटली तर लोक नाही म्हणतात. आमचं एक ओव्हरऑल असा अनालिसिस, सर्व्हिस इंडस्ट्री लोक नाही म्हणतात, कारण सर्व्हिस इंडस्ट्रीला कस्टमर सोबत डायरेक्ट बोलायचं असतं, संवाद साधायचा असतो, अनेक अडचणी असतात. परंतु आपण जर SOP सेट केला आणि त्यामध्ये मंगेश सर अतिशय मास्टर माणूस आहे.
ते पडद्याच्या मागे असतात, ताई व्हिजन देतात काय आपल्याला कसं कसं करायचे, पण डे टू डे ऑपरेशन मध्ये मंगेश सर इन्व्हॉल्व असतात. सो सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये प्रचंड चॅलेंजेस असतात, पण आम्ही ते आता खूप एसओपीज बनवले. मी आता जो बघितलं असेल की आमचा कंप्लेंटचा जो रेशो तो 1% आतमध्ये आम्ही दर थँक्यू. आम्ही प्रत्येक महिन्याच्या 3 तारखेला आमचा रिव्ह्यू असतो, इंटरनल खूप स्ट्रिक्ट रिव्ह्यू असतो की ज्यामध्ये आम्ही कॉल किती मिस झाल्यापासून किती वाजता रिव्हर्ट गेलाय, किती रिप्लायला लेट झालाय, तिथपासून ऑर्डरची ऑर्डर आणि प्रिंट किती वेळात काढलंय, पॅक किती वेळात केलाय, शिफ्ट किती वेळात केलाय, आणि तिथून पुढला जो डिले असेल तो सगळा ऑडिट 3, 4, 5 3 दिवस ऑडिट होतो. आम्ही आता एकदा असं म्हणत नाही की 10 ऑर्डर 15 ऑर्डर, आम्ही असं म्हणतो आता 1000 ऑर्डर 2000 ऑर्डर. सो वी शुड प्रिपेअर. आणि शेवटी तो विजनचा भाग आहे. आणि ऑपरेशन मी बाकीचे मंडळी समजा त्यांना सर्व्हिस इंडस्ट्री आवडत नाही, परंतु आम्हाला ती खूप आवडते. मी स्वतः अमेझॉनच्या अनेक मोठ्या प्रोजेक्टमध्ये काम केले. सो आम्हाला असं काय वाटतं की सरांनी आम्हाला जी संधी दिली ते आम्ही मेरिटच्या बेसवर पुढे चालवली काय, ओळख आहे म्हणून काम करणं त्यात काही पॉईंट नसतो. आपल्याला त्यात एक्सलन्सी वापरता आली पाहिजे, आणि त्या पद्धतीने आता आम्ही सध्या काम करतोय. आणि खूप चांगले चांगले विजन्स आपल्या समोर आता आहेत. जसं की आपण माहिती आहे की अमेझॉन जे एम्पायर उभं राहिलं की आपण जसं बेझोस कायम असं म्हणतात की ग्राहक जर समाधानी असेल तर तो परत येतो, कर्मचारी समाधानी असेल तर कंपनी पुढे जाते, परंतु दोघे जर समाधानी असतील तर मोठा इतिहास निर्माण होतो. आणि तोच खरा इतिहास आम्हाला या पुढल्या कालावधीमध्ये आमच्या हातून घडावा असं सगळे प्रयत्न त्यामध्ये आहेत. पुढे अनेक चॅलेंजेस आहेतच, नाही असे नाही. आता जसं ऑर्डर वाढतो तसं कस्टमरची जी सॅटिस्फॅक्शन लेवल आहे ती आम्हाला आता इन्क्रीज करायची आहे. अनेक प्रोडक्ट्स ताई आणि सर बोलतीलच पुढल्या प्रवाहामध्ये, परंतु वी आर रेडी की आम्ही जो एक्सपिरियन्स आपल्याला जो द्यायचा आहे, जो नेक्स्ट लेवल एक्सपिरियन्स द्यायचा ऑपरेशन लेवलला, त्यासाठी आम्ही सर्व तयार आहोत. 1 वर्षामधला जो प्रवास होता तो समजा मी म्हणेन असं असेल तर पुढल्या वर्षी तो असं असेल, कारण आता आमचं फाउंडेशन खूप स्ट्रॉंग झालंय. आम्हाला आता एक्झॅक्ट लक्षात येते की आपल्या समोर काय काय चॅलेंजेस आहेत, कसं आपण हे करायला पाहिजे. सो वी आर रेडी. आणि थँक्यू की तुम्ही ह्या प्रेमाच्या निमंत्रणाला घेऊन तुम्ही आले. ताईंच्या बाबतीमध्ये सांगायचं, आपण बोललोच आहोत की एक कामाचा झपाटा कसा असतो. मी काय शिकलो, अगदी थोडक्यात बोलतो आणि थांबतो. तर मी ताईंकडून एक शिकलो की आपण नाही म्हणत बसायच नाही. आपण नाही असेल तर आपण काय करू शकतो, आपण त्या कृतीला जोड द्यायची. दुसरी गोष्ट कायम कार्यरत राहायचं. त्या आजारी होते, अनेक इन्सिडेंट ते नंतर सांगतील वेगवेगळ्या ठिकाणी, पण ते कधी आजपर्यंत त्यांनी कारण दिलं नाही की मी येणार नाही, काय नाही. जी कमिटमेंट दिली त्यांनी आतापर्यंत फॉलो केलेली. अशा अनेक गोष्टी ताईंच्या आहेत, त्या कायम अपडेट असतात. तुम्ही त्यांना अजून 2 महिन्यात भेटा, 3 महिन्यात भेटा, वर्षात भेटा, कायम. आणि देण्याची वृत्ती खूप, म्हणजे कायम देण्याची होती. म्हणजे ज्ञान तर देतातच, पण त्यांचं असतं की आपण काय कॉन्ट्रीब्यूट करू, असं तर सगळं हे असतो. आणि लास्ट बस नॉट लिस्ट असं म्हणून आपण मुकेश सरांचा मग उल्लेख केला की खरा एक भाऊ कसा असावा, त्याचं मी मुकेश सर मी ऍक्च्युली अनुभूती घेतो, कारण हा स्टेज आपण जो पाहतोय हा रात्री 11, 11:30 वाजता लावलेला आहे. अशा अनेक गोष्टी आम्ही ह्या 1-2 महिने तर आम्ही खूप क्लोजली काम करतोय. एखादा भाऊ कसा असावा त्याचं अतिशय राईट एक्झाम्पल आहे. 0 इगो, फक्त काम काय सांगितलं येस ओके येस विल डू, हे एकच शब्द त्या माणसाच्या सर्वस्वातून येतो आणि कायम कार्यरत असतं. त्यामुळं त्यांच्याबद्दलचे कृतज्ञतेचा भाव आहे. तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल, परंतु मंगेश सर च्या बाबतीत खरंच बोललं पाहिजे. ते कधी त्यांच्याबद्दल बोलले त्यांना आवडत नाही, ते कायम बिहाइंड द सीन असतात. तर ज्या आता आपण जे एसओपीज बनवतोय तर सरांचं अतिशय एक्सलन्स एसओपी मध्ये एखादं काम कसं करावं, कायम हंबल. तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल की मी उगाच सरांची स्तुती करतोय, नेव्हर. त्या ज्या पद्धतीने आपल्या गोष्टी करतात, प्रत्येकाला रिस्पेक्ट देणं असेल, संवाद साधणं असेल, चुकलं तरी ओके विल रेक्टिफाय. आणि असं जरी असलं तर तितकंच ते प्रोफेशनल स्ट्रिक्ट. एखाद्यावर डिले नसेल तर त्यांचा मेसेज येतोच, 10 दिवस का इश्यू आला काय, मग आम्ही ते चेक करतो काय इश्यू झाला काय झाला. सो खूप काही मला व्यक्तिगत खूप शिकायला मिळालं की आपण कसं काम करायला पाहिजे. आपण तर डेली काम करतोच, पण अनेक गोष्टी आपण शिकत असतो. सो सर खूप थँक्यू बाय हार्ट की तुम्ही संधी आम्हाला देता. आणि पसंतीचं सोडून करण्याची नक्कीच प्रयत्न असेल. आणि आमचं कायम ब्रीद वाक्य असं आहे की कोणतीही गोष्ट फक्त बोलायचं नाही, काय करायचं, कृती करायची. तो येणाऱ्या दिवसामध्ये ते सर्व दिसेल. बाय हार्ट खूप थँक्यू सर.